आज 30 डिसेंबर रोजी अवघ्या 2 दिवसात नवीन वर्ष आपल्याकडे येतोय आणि याच नवीन वर्षाच्या अनुषंगाने आज आम्ही सगळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारीचा अर्ज भरला आहे। माझ्यासोबत संध्या जगदीश तरे, ढोणेताई यांनी अर्ज भरलेला आहे। त्याच प्रकारे श्वेता तिवारी पांडे यांनी हा अर्ज पॅनल क्रमांक 13 आशळे, चिंचपाडा, खडेगोलली, विठ्ठलवाडी, कैलासनगर या परिसरातून भरला आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, आपण प्रत्येक वेळी बघत असतो की विठ्ठलवाडी असेल, आशळे असेल, चिंचपाडा असेल, कैलासनगर असेल, या परिसराची काय दुर्दशा झाली आहे। लोक पाण्यासाठी भटकतायत, स्वच्छ पाण्यासाठी भटकतायत, रस्त्यांची दुर्दशा आहे। जिकडे बघू तिकडे कचरा, दुर्गंधी, घाण। मला वाटतं मागच्या 20 वर्षामध्ये जे कोणी लोकप्रतिनिधी इथून निवडून आले त्यांनी काही केलं नाहीये, फक्त खिसे भरण्याचं काम केलं आहे, लोकांना लुटण्याचं काम केलंय। आणि आता इलेक्शन आले त्यामुळे साडी वाटतायत, कुपन वाटतायत, काय वाटतायत, लोकांना आमिष देत आहेत। पण लोक आता सुजाण झालेली आहेत आणि त्यांना माहित आहे की विकासाकडे बघितलं पाहिजे। आणि आज त्याच विकासाला घेऊन विठ्ठलवाडीच्या डेव्हलपमेंटसाठी, आशळे, चिंचपाडा, कैलासनगरच्या डेव्हलपमेंटसाठी आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो पॅनल आहे तो सशक्त आहे। आणि येणाऱ्या काळात 16 तारखेला आम्ही दाखवून देऊ, 16 तारखेनंतर की खरा विकास काय असतो आणि बिझनेसमॅन आणि खरा सेवक जेव्हा असतो मैदानात तेव्हा खरा सेवक कसा विकास करतो आणि बिझनेसमॅन स्वतःचा विकास करतो हे आपल्याला दिसलंच आहे। आणि मी एवढंच सगळ्या मतदारांना आव्हान करेल की येणाऱ्या काळात चांगले सुशिक्षित युवा तरुण लोक यांना तुम्ही संधी द्या आणि खरंच परिवर्तनाचा एक हिस्सा बना। जय हिंद, जय महाराष्ट्र। मला वाटतं जेव्हा आपण लोकल लेवलवर बोलतो तेव्हा पक्ष इतकं मॅटर नाही करत, परंतु जो माणूस आहे तो महत्वाचा असतो। तेच मतदारांनाही वाटतं। आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला हक्काचा जो तिकीट होता तो आम्हाला मिळाला नाही आणि त्याच अनुषंगाने हा उठाव आहे। आम्ही बाळासाहेबांचं बालकडू धारण केलेले लोक आहोत, दिघे साहेबांचे अनुयायी आहोत आणि आम्ही कुठेही बंद करायला रेडीच आहोत। आणि त्याच अनुषंगाने खडेगोलली, विठ्ठलवाडी, कैलासनगर, चिंचपाडा भाग याच्या विकासासाठी आणि जनतेच्या विकासासाठी काही करायला लागलं त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे आणि इथं फक्त सुरुवात आहे। आगे आगे देखो होता है क्या।